नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी 10वीत असणार आणि स्टेट बोर्डची परीक्षा देत असणार तर येत्या 11 आणि 13 तारखेला आपल्या सायन्स विषयाचा पेपर आहे, सायन्स 1 आणि सायन्स 2. सायन्स विषयाची तयारी अधिक प्रभावीपणे जर तुम्हाला करायची असणार तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी 100% उपयुक्त ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये मी अशा चॅप्टर्सचे नाव सांगणार आहे की ज्या चॅप्टरवर 100% प्रश्न विचारायचे चान्सेस आहे आणि हा सगळा डाटा मागच्या 6 वर्षाच्या पेपरवरून मी गोळा केला आहे आणि तुमच्यासाठी इथं मांडलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये 5 मार्कच्या प्रश्नासाठी कोणकोणते चॅप्टर्स आपल्या सायन्स विषयाचे महत्वाचे आहे याच्यावर आपण माहिती देणार आहे. आपण सुरुवातीला सायन्स 1 विषयी बोलू. 11 तारखेला आपला सायन्स 1चा पेपर आहे. 5 मार्काच्या प्रश्नासाठी आतापर्यंत जर आपण ऑब्झर्वेशन केलं असणार जुन्या पेपरचा तर एक प्रश्न नेहमी विचारला जातात केमिस्ट्रीच्या पार्टवर आणि एक प्रश्न नेहमी विचारला आहे फिजिक्सच्या पार्टवर. तर आपल्याला नेहमी प्रश्न थेरॉटिकल आणि ऍक्टिव्हिटी बेस असतात. मोस्ट ऑफ द प्रश्न हे ऍक्टिव्हिटी बेस असतात जे सोपी असतात. तर आपले 3 महत्वाचे चॅप्टर ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते त्याच्यातला सर्वात पहिला चॅप्टर महत्वाचा आहे, त्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड. पुस्तकात हा चॅप्टर 9व्या नंबरचा आहे. कार्बन कंपाऊंडवर मागच्या 6 वर्षात 6 वर्षी प्रश्न विचारलेले आहेत. तर याचा अर्थ असा होऊ शकते की येणाऱ्या वर्षी सुद्धा कार्बन कंपाऊंडवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा चॅप्टर ज्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस यावर्षी जास्त आहे तो आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर पॅटर्न चेक केला तर एका वर्षी प्रश्न आहे, एका वर्षी नाही आहे, एका वर्षी प्रश्न आहे, एका वर्षी नाही आहे. तर मोस्ट प्रोबेबली या वर्षी पुन्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. आणि तिसरा सर्वात महत्वाचा अजून एक चॅप्टर ज्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे तो म्हणजे आपला लेन्स. या व्यतिरिक्त मित्रांनो अजून एक चॅप्टर आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते. एक आपण 4था नंबरचा त्याला नंबरिंग करू, तो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपण येऊ सायन्स पार्ट 2 वर. सायन्स पार्ट 2 मध्ये एक प्रश्न नेहमी ईव्हीएस वर विचारला आणि एक प्रश्न बायोलॉजी बेस विचारलाय. तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर जो वरती आलाय दिसून आला त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस पार्ट 2 रिप्रोडक्शन वाला चॅप्टर, ज्याच्यावर 5 मार्काचा प्रश्न येण्याची चान्सेस खूप जास्त आहे यावर्षी. याच्या व्यतिरिक्त दुसरा सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर की ज्याच्यावर 5 मार्कचा प्रश्न विचारला जाणार तो आहे आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. याच्यावर सुद्धा भरपूर वर्षी प्रश्न विचारलाय. आणि याच्या व्यतिरिक्त तिसरा चॅप्टर आपण घेऊ शकतो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आणि एक एकदम बेसिक चॅप्टर शेवटचा सोशल हेल्थ, याच्यावर सुद्धा 5 मार्क्सचे प्रश्न भरपूर वेळा विचारले आहे. प्रश्न कोणते असतील, सायन्स 1चे असू द्या की सायन्स 2चे प्रश्न कोणते असतील हे मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर, इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करणार आहे. कोणते महत्वाचे प्रश्न राहू शकतात ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर सगळ्यांनी ते प्रश्न प्रिपेअर करा. व्हिडिओचा निष्कर्ष असा नाहीये की हेच करायचंय, निष्कर्ष असा आहे की पहिले हे करायचंय बाकी सगळं नंतर करायचंय, की याच्यावर प्रश्न जास्त विचारले जाऊ शकते. थँक्यू. सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जे विद्यार्थी 10व्या वर्गात आहे आणि आता परीक्षा देणार आहे.